जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। पुण्यात नक्की चाललंय तरी काय? पोलीस प्रशासनाच्या कार्याचा बट्ट्याबोळ। पोलीस प्रशासन दुर्लक्ष तरी का करतात? का कर्तव्यात करतात कसूर? पोलीस कारवाई करत आहेत असं म्हणत असताना सुद्धा त्यांची दहशत कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे। फुरसुंगी भेकराई नगर येथे 31 तारखेला सायंकाळी 6च्या सुमारास हडपसर येथील फुरसुंगी भेकराई नगर आणि इतरही अनेक दुकानांची तोडफोड करत पुन्हा धिंगाणा घातलाय। तसा व्हिडिओ समोर आलाय। सदर दुकान फोडत जाताना सुद्धा धिंगाणा घालत असताना आरोपी अभय गायकवाड, नक्या गौरव मंडल, विजया बसवराज कुर्ले, माणिक नागेश उर्फ वाडीव बबल्या हे हातातील हत्यारे हवेत स्थिरावत, आता कोण हप्ते देत नाही बघतोस आणि कायदा पण आम्हाला काही करू शकत नाही, कायद्याला आम्ही घाबरत नाही असं जोरजोरात ओरडत दुकानदारांना धमकावत होते। सदर आरोपींनी तिथून जाताना रस्त्यावर असणाऱ्या गाड्यांचीही तोडफोड केली आहे। तसेच पापडे वस्ती येथील श्री तुकाराम नगरी अपार्टमेंट येथे सोसायटी पार्क केलेल्या 7 ते 8 गाड्यांना दगडा मारून काचा फोडण्यात आल्या। याबाबत फुरसुंगी रहिवासी सुद्धा हैराण झालेत। पोलिसांना यांच्या वयाचा विचार करता कारवाई करणं अडचणीचं होतं असं पोलिसांकडून वारंवार बोललं जातंय। मात्र परिसरातील नागरिक यांच्या दहशतीनं हैराण झालेत। आता तरी पोलीस यांच्या मुसक्या आवळणार का याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय। पोलीस आयुक्त काय कारवाई करणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जनता न्यूज साठी राकेश वाघमारे, पुणे। हॅलो पंडित साहेब, नमस्ते। संपादक वाघमारे बोलतोय। नमस्ते साहेब, बोला। नमस्ते। ते इकडे बेकराई नगरला काय ते कोयता गँगनी काय कुठल्या शंभू मेस ह्याच्यावरती कपड्याच्या दुकानावरती हल्ला केला, काय माहिती आहे? सर तुम्हाला थोड्या वेळानं फोन करतो, जरा समोर लोक बसलेत माझ्या। मला प्रतिक्रिया हवी सर आपली। प्रतिक्रिया काय हवी आहे? आरोपी अटक केलेले आहेत साहेब। बर, हा, ते कशामुळे झालं? त्यांची रिमांड घेतलेली आहे 7 दिवस। ओके, कशामुळे झालं ते हल्ला? ते त्यांच्या शेजारी दुकानाच्या बाजूला बसत होते आणि त्याच्या दुकानात पाणी प्यायला येत होते। ओके, चार्जिंगला लावायला येत होते, त्यामुळे त्या मालकाने त्यांना हटकलं होतं, इथं बसायचं नाही आणि दुकानात यायचं नाही। ओके, त्या कारणाने ते चिडून जाऊन ते काल केलेलं होतं। ते रेकॉर्ड वरती आरोपी आहेत? हा, एक जण रेकॉर्डवरचा आहे त्यातला। ओके सर, ओके। पोलिसांनी लगेच पकडलाय? लगेच आम्ही पूर्ण पाठलाग करून सगळं त्यांना पकडलाय। आमचा बीट मार्शल तात्काळ गेला, त्यामुळे लगेच आम्ही हिदावलं। तर आपल्या तत्परतेमुळे हे असे हल्ले रोखण्यात येतात आणि कोयता गँगची दहशत संपवण्यामध्ये आपल्याला यश मिळत आहे। एकंदरीत चांगलं आहे। नक्की सर, धन्यवाद सर। दादा नमस्ते, बोला की। नमस्ते, संपादक वाघमारे बोलतोय सर। हा, नमस्कार। आपल्या शंभू उद्योग समूहावरती तिथे चार्जिंगच्या ह्याच्यानी असेल, पाणीच्या ह्याच्यानी असेल, हटकल्यामुळे काय सांगाल? आपल्या ह्याच्यावर कोयता गँगने हल्ला केला होता। काय त्यांना आता तडीपार करा त्यांना। त्यांचे 7 दिवस रिमांड घेतलेलं आहे अशी माहिती आहे। मोका वगैरे लावा त्यांना, काय सुटून आले तरी ते परत धुमाकूळ करणारच आहेत। काय झाली परिस्थिती सांगा? परिस्थिती काय दादा, आवाक्याच्या बाहेर, या लोकांना सांगून सुद्धा समजत नाही। म्हणजे काय झालं नेमकं? घटना काय आहे? काय तिथं बाकड्यावरती बसायचे आणि दिवसभर तिथनं मग आतमध्ये दुकानात मोबाईल चार्जिंगला लावायचे, पाणी प्यायला यायचे, मोबाईलवर आतमध्ये फोन आला की तिथं शिव्या देत बसायचे दुकानात। मग हे सगळं गैरवर्तन चालू होतं दुकानात। तर त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही पाणी प्यायला येत नका जाऊ आणि दुकानात चार्जिंगला नका लावा मोबाईल, तुमच्यामुळे आमच्याकडे फॅमिली कस्टमर यायचं बंद झालंय, आमच्या धंद्यावरती इम्पॅक्ट व्हायला लागलाय। बरोबर, तो राग त्यांनी मनात ठेवला। आणि कोण रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत? सगळे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। त्यांनी 2 दिवसापूर्वीच काळे पडळमध्ये नाही का 35 गाड्या फोडल्या। बरोबर, तर त्यावेळेस पोलिसांनी सोडलं नसतं, त्यांच्या मुसक्या आवळल्या। मग एकंदरीत तुम्ही काय पोलिसांवरती गस्त वाढत नाही, तिकडे पोलिसांची गस्त, अशा कधी त्यांना मेसेज दिले होते का पोलिसांना की या ठिकाणी रेकॉर्डवरचे गुन्हेगार बसतात आणि ते उद्या वाद होऊ शकतो, असं काय आधी कल्पना होती का तुम्हाला? नाही, आपल्याला म्हणजे नाव कोणाची घेणार दादा आपण? बरोबर, सोएब गँगची पोरं एवढंच असायचं, सोएब गँगची पोरं। ओके, मग आता काय म्हणणं आहे पोलिसांचं? पोलीस म्हटले काय, तर त्यांना आता अटक केलंय, कंप्लेंट घेतली आपली। तक्रारदार कोण आहे? योगेश बुधवंत। ओके, तोच होता दुकानात। त्यांना काय इजा?
नाही झाली, ती सगळी चेंजिंग रूम मध्ये जाऊन बसले. ओके, जीव मुठीत घेऊन. हा. चालेल चालेल. जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.